नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन साठीची काही न्यूमरिकल एग्जाम्पल बघितलेली आहेत. ती जी एग्जाम्पल पाहिली ती थोडी मॅथमॅटिकल टाईपमध्ये होती. आज जी आपण एग्जाम्पल्स पाहणार आहोत ती नॅरेटिव्ह टाईपमध्ये आहेत. त्याला आपण मॅथमॅटिकलमध्ये कन्वर्ट करून नंतर आपल्याला ते सॉल्व करायचे आहे. तर ही एक्झाम्पल बघत असताना आपला नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे, आतापर्यंत आपण 4 प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. नेक्स्ट 5th प्रॉब्लेम. देर आर 1000 स्टुडंट्स इन द युनिव्हर्सिटी ऑफ ए सर्टन एज ग्रुप and it is known that their weights are normally distributed with mean 55 kg and standard deviation 4.5 kg. Find the number of students having the weight less than 48 kg. Second, between 50 kg and 58 kg. आता इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडं 1000 विद्यार्थ्यांचं वेट आपल्याला दिलेलं आहे आणि ते वेट जे आहे ते काय नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते विथ मीन 55 kg अँड स्टँडर्ड डेव्हिएशन 4.5 kg. म्हणजे त्याचा स्क्वेअर म्हणजे तुमचा व्हेरियन्स होईल. मग असं असताना आपल्याला अशा विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे की ज्यांचं वेट 48 पेक्षा कमी असेल. अशा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे आणि ज्यांचं वेट 50 ते 58 किलोग्रॅम याच्या दरम्यान आहे त्या विद्यार्थ्यांची संख्या देखील आपल्याला काढायला विचारलेली आहे. मग आता इथं पहिल्यांदा आपण रँडम व्हेरिएबल जो आहे आपला तो आपण कन्सिडर करणार आहोत. त्यामुळं आपला जो रँडम व्हेरिएबल जो आहे x, that is nothing but weight of students in kg, हा आपला रँडम व्हेरिएबल आहे. आता इथं कॅपिटल N जे आहे ते कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, दॅट इज 1000, हे आपल्याला माहिती आहे. मग इथं अजून आपल्याला काय माहिती आहे, वी हॅव x फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन म्यू दॅट इज 55 kg अँड व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 4.5 चा स्क्वेअर. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला 4.5 दिलं आहे. स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर म्हणजेच तुमचा व्हेरियन्स असतो. सो इट इज अ 4.5 चा स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड फर्स्ट, पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग द वेट लेस दॅन 48 kg हे आपल्याला काढायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे वेट 48 पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या. मग आता अशा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला जर काढायची असेल तर तुमच्या रँडम व्हेरिएबलनं 48 पेक्षा कमी व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी मल्टिप्लाइड विथ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स केलं आपल्याला की तर मग आपल्याला तो काय मिळेल, नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग देअर वेट लेस दॅन 48 kg. म्हणजेच n इंटू प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन 48, दॅट इज नथिंग बट 1000 इंटू प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन 48. मग आता इथं आपल्याला प्रोबॅबिलिटी काढावी लागेल x इज लेस दॅन 48. मग ती आपण कशी काढणार आहोत तर जशी आत्तापर्यंत आपण न्यूमरिकल एक्झाम्पल बघितली कालच्या लेक्चर्समध्ये, तर त्या पद्धतीनंच आपण प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन 48 काढणार आहोत. म्हणजे त्याचं आपण काय करणार आहोत, स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्शन करणार आहोत बाय सबस्ट्रॅक्टिंग द मीन and dividing by the standard deviation. त्यामुळे probability that x is less than 48 is equal to probability that x minus mu upon sigma is less than 48 minus mu upon sigma. मग नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत, म्यू आणि सिग्मा जो आहे त्याची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत. सो नेक्स्ट probability that x is less than 48 is equal to probability that z is less than 48 minus 55 upon 4.5. That is nothing but probability that z is less than minus 7 upon 4.5, and that is nothing but probability that z is less than minus 1.56.
इथं आता डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे -1.56च्या लेफ्ट साईडला -इन्फिनिटीपर्यंतचा जो एरिया आहे तो सगळा एरिया म्हणजे ती आपली रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे इथं फक्त आपल्याला काय होतंय, फक्त अप्पर लिमिटच दिलंय, लोअर लिमिट दिलं नाही. याचा अर्थ ते -इन्फिनिटीपर्यंत आहे. सो ही जर प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची असेल तर बाय सिमेट्री आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की -1.56च्या खालचा एरिया इज इक्वल टू दी +1.56 पासून वरचा एरिया ड्यू टू द सिमेट्री. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, प्रोबॅबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 1.56 सिन्स बाय सिमेट्री ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. मग आता प्रोबॅबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 1.56 हे जे आहे ते आपण नॉर्मल टेबलवरून काढू शकतो. तर नॉर्मल टेबलमधले आपल्याला प्रोबॅबिलिटी कुठल्या दिलेल्या असतात, तर एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटपासून त्याच्या इन्फिनिटीपर्यंतचा एरिया आपल्याला तो दिला असतो नॉर्मल प्रोबॅबिलिटी टेबलमध्ये. म्हणजेच आपल्याला जी गिवन प्रोबॅबिलिटी जी रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी आहे झेड इज ग्रेटर दॅन 1.56 ती आपल्याला दिलेली आहे तिथं. जे आपण नॉर्मल टेबलमध्ये काय बघणार आहोत, 1.5 चा रो बघणार आणि कॉलम 6चा जो कॉलम आहे तो बघणार आहोत. आणि मग त्यानुसार आपल्याला 1.56च्या अबावची जी एरिया आहे किंवा प्रोबॅबिलिटी जी आहे झेड लाय होण्याची तो किती मिळतोय, 0.05938. अशा पद्धतीने आपल्याला तो मिळेल. म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन 48 इज इक्वल टू 0.05938. म्हणजेच प्रोबॅबिलिटी दॅट वेट ऑफ स्टुडंट इज लेस दॅन 48 ती प्रोबॅबिलिटी किती आहे, 0.05938. मग आता आपल्याला ते नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचे आहेत. सो नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग देअर वेट्स लेस दॅन 48 kg इज इक्वल टू 1000 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 48. मग ती प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आपण तिथं पुट केली 1000 इंटू 0.05938 आणि ते मल्टिप्लिकेशन आपल्याला काय येते 59.38 अँड दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू दी 59 स्टुडंट्स. याचा अर्थ असा आहे की देर आर 59 स्टुडंट्स हू हॅव देअर वेट लेस दॅन 48 kg. ओके, हा फर्स्ट बीट आपण सॉल्व केला. आता सेकंड बीट आपल्याला काय काढायचं आहे, द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग देअर वेट बिटवीन 50 kg अँड 58 kg. म्हणजे 50 ते 58च्या दरम्यान वजन असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. आणि ती आपण कशी काढणार, तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इंटू प्रोबॅबिलिटी दॅट 50 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 58. सो दॅट इज नथिंग बट 1000 इंटू प्रोबॅबिलिटी दॅट 50 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 58. त्यामुळं नाव कन्सिडर प्रोबॅबिलिटी दॅट, आता ती प्रोबॅबिलिटी आपल्याला काढावी लागेल. सो प्रोबॅबिलिटी 50 minus x is minus 50 probability that 50 is less than x is less than 58, that is equal to probability that 50 minus mu upon sigma less than x minus mu upon sigma is less than 58 minus mu upon sigma. अशा पद्धतीने आपण त्याचं कन्वर्जन स्टँडर्ड नॉर्मलला करणार आहोत. मग आता एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा म्हणजे झेड असतो तुमचा आणि म्यू आणि सिग्माच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करणार आहोत. सो प्रोबॅबिलिटी दॅट 50 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 58 इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी दॅट 50 मायनस 55 अपॉन 4.5 इज लेस दॅन झेड इज लेस दॅन 58 मायनस 55 अपॉन 4.5. हीच प्रोबॅबिलिटी मग काय मिळणार आपल्याला, प्रोबॅबिलिटी दॅट -5 अपॉन 4.5 इज लेस दॅन झेड is less than 3 upon 4.5. म्हणजेच probability that -1.11 is a less than z is a less than 0.67. म्हणजेच -1.11 पासून ते 0.67 पर्यंतचा जो एरिया आहे, जो शेड करून मी दाखवलाय तुमच्या डायग्राममध्ये, तो एरिया म्हणजे आपली रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. म्हणजे त्या दरम्यान तुमचा झेड लाय होण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळणार आहे. मग आता ही प्रोबॅबिलिटी आपण कशी काढणार, तर ही प्रोबॅबिलिटी काढत असताना मला काय लागेल,
एक 0 to 0.67ची एक इंटरवलची प्रॉबिलिटी लागेल आणि त्यामध्ये मी 0पासून -1.11पर्यंतची प्रॉबिलिटी जर ॲड केली तर मला ती रिक्वायर्ड प्रॉबिलिटी किंवा एरिया रिक्वायर्ड मिळेल. हा एरिया 2 भागात डिवाईड झालेला आहे, -1.11 पासून 0पर्यंत आणि दुसरा 0 पासून 0.67 पर्यंत. ह्या दोन्ही एरियाची बेरीज केली की मला काय मिळणार आहे, रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी मिळणार आहे. मग तेच मी इथं लिहिलंय. मग मी ते लिहिताना कसं लिहिणार बघा, 0.67 पासून खालचा जो एरिया आहे -इन्फिनिटीपर्यंत त्याला आपण काय म्हणणार आहे, झेड इज लेस दॅन 0.67, म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी दॅट झेड इज लेस दॅन 0.67. त्यातून मी समजा झेड इज लेस दॅन -1.11 हे जर वजा केलं तर मग मला रिक्वायर्ड एरिया मिळेल, बरोबर ना. सो probability that z is less than 0.67 minus probability that z is less than -1.11 हे आपल्याला मिळालं. मग आता हे कॅल्क्युलेट करत असताना मला probability that z is less than 0.67 कशी मिळणार, तर मी probability that z is greater than 0 मधून probability that z is greater than 67 ही वजा केली, म्हणजे 0 पासून इन्फिनिटी पर्यंत जो आहे एरिया तो एरिया मी काय केला, त्या एरियामधून झेड इज ग्रेटर दॅन 0.67 पासून इन्फिनिटीचा एरिया वजा केला तर मला 0 to 0.67 हा एरिया मिळतोय. आणि तसंच प्रोबॅबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 to इन्फिनिटीपर्यंतच्या एरियामधून 1.11 पासून पुढचा एरिया मी जर वजा केला तर मला तो जो रिक्वायर्ड एरिया आहे बाय सिमेट्री 0 पासून 1.11 पर्यंतचा एरिया मला मिळणार आहे. 0 पासून 1.11 पर्यंतचा एरिया म्हणजे 0 पासून खाली इकडं -1.11 पर्यंतचा एरिया. त्यामुळे बाय सिमेट्री मी त्या तशा पद्धतीच्या दोन्ही गोष्टी लिहिलेल्या आहेत, दोन्ही प्रॉबिलिटी लिहिलेल्या आहेत. म्हणजे आधी 0 पासून 0.67 पर्यंतची प्रॉबिलिटी कशी काढायची ती लिहिलंय, म्हणजे 0 पासून इन्फिनिटी पर्यंतचा एरिया मायनस 0.67 पासून इन्फिनिटी पर्यंतचा एरिया, त्या दोघांची वजाबाकी केली तर मला 0 पासून 67 पर्यंतचा 0.67 पर्यंतचा एरिया मिळेल. आणि तसंच बाय सिमेट्री 0 पासून -1.11 पर्यंतचा एरिया म्हणजेच 0 पासून +1.11 पर्यंतचा एरिया. तो जर मला काढायचा असेल तर मी 0 पासून इन्फिनिटी पर्यंतच्या एरियातून 1.11 पासून इन्फिनिटी पर्यंतचा एरिया वजा केला तर मला रिक्वायर्ड एरिया मिळेल. आणि त्या दोन्ही एरियाची जर मी बेरीज केली तर मला हा शेडेड एरिया मिळेल, म्हणजेच प्रॉबिलिटी मिळेल. मग मी त्या पद्धतीनं प्रॉबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच 0.5 आहे, निम्मी प्रॉबिलिटी आपल्याला माहिती आहे. सो इट इज अ 0.5 मायनस प्रॉबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 0.67 ती किती आहे, फ्रॉम नॉर्मल टेबल 0.25143 प्लस प्रॉबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 0 ही प्रॉबिलिटी परत 0.5 मायनस प्रॉबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 1.11 ही किती आहे तर 0.13350. मग आता ही जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर मला पहिल्या टर्मचं सबस्ट्रॅक्शन काय मिळतंय 0.24857 आणि दुसऱ्या टर्मचं 0.3665 असं मिळतंय. ह्या दोघांची ॲडिशन केली तर मला काय मिळाली प्रॉबिलिटी तर 0.61507 म्हणजे प्रॉबिलिटी दॅट एक्स लाईज बिटवीन 50 to 58 इज 0.61507. आता आपल्याला काय करायचं आहे तर नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचे आहेत हॅव्हिंग देअर वेट्स बिटवीन 50 to 58 kg. मग आपण जी प्रॉबिलिटी काढली त्या प्रॉबिलिटीला फक्त टोटल नंबर ऑफ स्टुडंटनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला
तो रिक्वायर्ड नंबर मिळेल. मग इथं आपण काय लिहू शकतो, कॅपिटल एन इंटू प्रॉबिलिटी दॅट एक्स लाईज बिटवीन 50 to 58, that is nothing but 1000 into 0.61507, and that is nothing but 615.07, and which is nearly equal to 615 students having their weights between 50 to 58 kg. This is our required answer. So for today we are going to stop here. In the next lecture we will see the next numerical example, depends on our normal distribution. Thank you.